छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 24 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो। काल त्यांनी खूप भारी दाखवलं। काल शुभमकर इराला म्हणतात, तू आज बयोला वाचवलंयस इरा, त्यामुळे आज बयोला तूच घास खाऊ घाल बरं। पण आता लगेच गौतमी आणि इरा दोघी ऍक्च्युली रागाने बघायला लागतात। पण ठीक आहे, गौतमीपेक्षा इरा परवडली, कारण इरा तिच्या वडिलांचं मन राखण्याकरता का होईना, बयोला राग का होईना पण एक घास खाऊ घालते आणि म्हणते घे खा। आता बयो पण घास खाते खरी, पण बयोला आले टेन्शन। बयोच्या मनामधनं काही जाईना की नेमकं ते 50 mg केलं कोणी। यांचं असं झालं प्रेक्षकांनो धरावेच्या ऐवजी मारावे होऊन गेलं असो, पण आता रात्र झाल्यावर बयोला काही झोप येईना, तिची सारखी तगमग चालू असते। ती खूप बेचैन झालेली असते की हे असं कोणी केलं असेल, आणि अचानक तिला पाणी प्यावंसं वाटतं, म्हणून ती पाणी बघते, पण त्यामध्ये पाणी संपलेलं असतं। आता इकडे गौतमी या पोटेशी बोलत असते एवढ्या रात्री फोनवर। पोटे खूप मिस कॉल देत असतो गौतमीला, तेव्हा गौतमी कॉल बॅक करते आणि जरा वैतागतेच। पोटे म्हणतो, मॅडम सॉरी, मी खूप कॉल केले तुम्हाला, पण महत्वाचं काम होतं माझं। गौतमी म्हणते, मुद्द्याचं बोला लवकर। रमाकांत पण उभा आहे तिच्या सोबत। मग आता पोटे म्हणत असतो, मॅडम आपण हॉस्पिटल मधला बिझनेस सुरू करायला हवा ना, 3-4 क्लायंट तयार सुद्धा आहेत। गौतमी म्हणते, हे बघा आता नको, सध्या दुष्यंत नाहीये हॉस्पिटलमध्ये, सध्या सगळी सूत्र शुभमकरच्या हातात आहेत, त्यामुळे तुमचा हा प्लॅन बर्बाद करेल मला। आता हा पोटे म्हणतो, हे बघा मॅडम, जे काही करायचं ना ते लवकरात लवकर करा हो। आता गौतमी म्हणते, हो पोटे, पण आता सध्या बयोवरती फोकस करू आपण, तिला जर बाहेर काढलं तर आपण करोडोचा बिझनेस करू शकतो। आणि पोटे प्लीज, जिथे पाहिजे ना तिथेच डोकं वापरत जा तुम्ही। आता लगेच पोटे लगली सॉरी मॅम करून फोन ठेवून देतो काही अर्थ आहे का प्रेक्षकांनो, असो। पण आता ही बयो पाणी प्यायला उठते, पाणी घेत असते, तेव्हा तिच्या कानावरती या गौतमीचे आणि रमाकांतचे शब्द पडतात, आणि आता ती काय बोलतात हे दोघं जण या गोष्टीची उत्सुकता ठेवून बाहेर आली आहे प्रेक्षकांनो, आणि तिला सगळं काही कळलंय, कोणी केलंय, का केलंय, सगळं समजलं तिला। गौतमी काहीतरी विचार करत असते। आता रमाकांत म्हणतो, काय झालं वहिनी, काय विचार करताय तुम्ही एवढा? गौतमी म्हणते, माझ्या डोक्यात ना त्या बयोला अडकवण्यासाठी एक मोठी आयडिया आहे। आता ही बयो बघते दार उघड आहे, म्हणून आता बयो बाहेर येते प्रेक्षकांनो, आणि या दोघांचं बोलणं ऐकते। आता रमाकांत म्हणतो, लवकर सांगा वहिनी, काय आयडिया आहे तुमच्या डोक्यात? मी ना पटकन आता कामाला लागतो, माझा पायगुण काय चांगला आहे ना वहिनी, मी हॉस्पिटलमध्ये पाय ठेवल्या बयोला काय मोठा फटका बसला नाही का? आता बयोने हे सगळं ऐकलंय। आता रमाकांत म्हणतो, आपल्याला हवं होतं आपण ते सगळं घडवूनच आणलं। शुभमकरच्या मनामध्ये बयोबद्दल नाराजी निर्माण झालीच ना, माझ्यामुळे झालं सगळं वहिनी। अहो वहिनी सांगा, दुसरा प्लॅन सांगा। अहो हाय काय नाही काय, मी लगेच कामाला लागतो। अहो बयोचे 3-13 वाजवूनच टाकू आपण फटक्यात। आता गौतमी म्हणते, झालं का तुमचं शहाणपणा, स्वतःचं कौतुक करून झालं का? गौतमी सांगतच असते रमाकांतला त्या बयोचं काय करायचंय ना ते आता नीट ऐका। आता तेवढ्यात बयोकडनं तिथली कुंडी पडते, आणि आता गौतमी म्हणते, काय झालं, काय पडलं तिथे? आणि हे दोघही जण तिथे बघायला जातात की नेमकं तिथे कोण उभं आहे। आता ही बयो बिचारी घाबरते जरा, कारण तिला लगेच एक्सपोज व्हायचं नसेल। आता रमाकांत म्हणतो, वहिनींनू, बहुतेक मांजरीने किंवा उंदराने आपलं बोलणं ऐकलेलं दिसतंय। गौतमी म्हणते, अहो पण ही कुंडी पडली कशी, आपलं बोलणं कोणी ऐकलं असेल का, म्हणून या रमाकांतने तिला असं उत्तर दिलंय। आता रमाकांत म्हणतो, जाऊ द्या ना वहिनी, अहो पडली असेल ती कुंडी, एखाद्या घुशीने नाही तर मांजरीने मारला असेल धक्का। आता हे निघून जातात तिथून। आता हे दोघे जणही तिथून निघून जातात, आणि रमाकांत जातात म्हणतो, तुम्हालाही काही कामं नाही आणि पोटेलाही काम नाही, उगाच माझी झोप मोडली। आता बयोला कळलंय हे सगळं इराच्या आईने आणि रमाकांत काकाने मुद्दाम घडवलंय। आता ही गौतमी घरामध्ये गेल्यावर इकडे तिकडे बघत असते कोणी जाग आहे का, आणि तिच्या खोलीत जाऊन मग झोपून म्हणजे खोलीत एंटर करते, आणि आता समोर बघते तर काय, बयो तिच्या खोलीत आधीच जाऊन बसलेली असते। आणि आता बयो डायरेक्ट गौतमीला म्हणते, इराच्या आई, मला सगळं कळलंय, तुम्हीच माझ्या पेशंटला मारायचा प्रयत्न केला ना? आता गौतमी म्हणते, अच्छा तुला सगळं कळलं तर? आता बयो म्हणते, सत्य कधीच लपून राहत नाही इराच्या आई। मग आता ही गौतमी म्हणते, हो का, मग आता बघच मी कसं माझं स्वप्न पूर्ण करते आणि तुझा बदला घेते। बयो म्हणते, तुम्ही काहीही करा, पण मी तुम्हाला लोकांच्या जीवाशी खेळू देणार नाही। गौतमी म्हणते, तू अडवणार आहेस मला, चल चॅलेंज देते मी तुला, अडवून दाखव मला। आणि बयो, तुझ्यात एवढीच हिंमत असेल ना तर शुभमकरला सांग सगळं, जा, कसा माझा हेतू वाईट आहे हे सगळं सिद्ध करून दाखव शुभमकरला। आता बयो म्हणते, काही गरज नाहीये सिद्ध करायची, आजची रात्र झोपून घ्या तुम्ही शांत, मग उद्या बघा तुमची झोप कशी उडवते मी। तुमच्यासारख्या दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी आपोआप देव मला हिंमत देणार आहे, आणि वेळ आल्यावर मी
खरं खरं सगळं बाबाला सांगणार आहे, त्याची तुम्ही काळजी करूच नका. आता गौतमी म्हणते जागा जा, सांग काय सांगायचं ते सांग, बिनधास्त सांग तुझ्या बापाला. अगं पुरावा नसताना तुझ्यावर कोण विश्वास ठेवतंय ना ते बघूयात. आता गौतमी तिच्या अंथरुणावर जाऊन बसते आणि म्हणते शुभंकर काही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीये. तो पेशंट दगावला असता ना तर तो तुझ्या हलगर्जीपणामुळे दगावला असता, आणि तसं झालं असतं ना तर शुभंकर पण जेलमध्ये गेला असता. त्याच्या लाडक्या बयोने दगा दिला त्याला असं त्याला वाटलं असतं. आणि आता हे जे काय पुढचं विचार करायचा ना तो तुझ्या रूम मध्ये जाऊन कर, मला झोपायचंय शांत, चल जा इथून. बयो आता तिला हूल देते आणि तिथून निघून जाते. गौतमी तिला म्हणते जाताना दरवाजा बंद कर हं बयो, गुड नाईट. बयो तिथून निघून जाते. पण आता गौतमीला एवढा राग आलाय प्रेक्षकांनो, आणि रॅदर तनतन करते गौतमी. आता तिचं अंथरूण फेकून देते, कारण तिला तिची हार स्पष्ट दिसतीये असं मला तरी वाटतंय. असो, आता पहाटे पहाटे ही बिचारी सुमन नवऱ्याचे इतकं कौतुक करते बयोजवळ. सुमन म्हणत असते की देवा रवळनाथा माझं मागणं पूर्ण कर, मी तुला 5 नारळ वाढवीन. आता ही बयो म्हणते काय मागतेस देवाकडे आत्ते. आता ही सुमन म्हणते अगं काही नाही ग, आमचे हे नोकरी करताय ना थोडंसं काळजी वाटते, यांच्याकडनं काही चूक झाली तर देवाने पदरात घ्यावी. म्हणजे घरात माझी वहिनी सोबत कटकारस्थानं करतात ना, त्यापेक्षा ते दादा सोबत आणि तुझ्यासोबत राहिले तर थोडं चांगलं वागतील. सुमन म्हणते काय ग गप्प का बसलीस. बयो म्हणते काही नाही. आता तेवढ्यात रमाकांत येतो आणि म्हणतो काय टाइमपास करते ग सुमन, लवकर बनव, काय करतेस तू. आता ही सुमन म्हणते अहो भाकरी बनवते मी. रमाकांत म्हणतो मला हॉस्पिटलला जायचंय सुमन, लवकर आवर, माझी किती कामं पडलेत तिथे. आता तो बयोकडे बघतो बरं का प्रेक्षकांना बोलता बोलता. आता तो काय करतो काय नाही हे बयोला सगळं माहिती आहे. आता लगेच रमाकांत आवाज हळू करतो आणि म्हणतो अगं सुमन, अगं मला ना दवाखान्यातली शिस्त पाळावी लागेल ना, किती कामं असतात तिथे. मग आता बयो म्हणते अगं आत्या तू नको काळजी करू, रमाकांत काका इतकी मेहनत करतात, मग ते सुधारणार बघ नक्की. आणि तसं नाहीच झालं तर मी आहे ना तिथे यांना सुधरवायला. सांगते हा त्यांना समजावून. आता सुमनला जे कळायचं होतं ते कळलं आणि रमाकांतलाही जे कळायचं ते कळलं. आता बयो म्हणते मी आलेच चहा देऊन, हॉस्पिटलमधल्या बऱ्याच गोष्टी मला बाबांच्या कानावर घालायच्या आहेत ना असं म्हणून आता बयो निघून जाते. आता सुमन म्हणते ही अशी का बोलली, काय हो हिला कोणती गोष्ट सांगायची आहे दादाला, काय झालं तुम्हाला, अशा का बरं घाबरले तुम्ही. रमाकांत म्हणतो अगं मी कशाला घाबरू तिला, हे बघ तू ना पटकन आवर लवकर, मला उशीर होतोय. सुमन म्हणते तुम्हाला चहा पाहिजे होता ना, थांबा विसरले वाटतं, मी चहा देते. पण आता रमाकांत स्वतःच्याच मनाशी विचार करायला लागतो ही बयो काय सांगायला गेली असेल शुभंकरला. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, ही बयो सकाळी सकाळी हॉस्पिटलला आली आहे आणि शुभंकर तिला आनंदाची बातमी देतात की रुपाली जी आहे ना तिची रिकव्हरी चांगली होतीये आणि तिच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टी मधला हिस्साही तिला मिळणार आहे. बयो म्हणते बरं झालं, हे खूप चांगलं झालं, आता रुपालीचं आयुष्य चांगलं होईल. मग आता शुभंकर म्हणतात अगं आणखीन चांगली बातमी आहे, मी पुण्याच्या एका NGOशी बोललो, ते रुपालीवरचं सगळं खर्च आणि पुढचे उपचार करायला तयार आहेत, आजच ते रुपालीला घेऊन जाणार आहेत तिकडे. बघितलं ना बाबा, देव चांगल्या माणसांसोबत नेहमी चांगलंच वागतो. देवा रवळनाथा तुझे खूप आभार, असं म्हणून तिने देवाला नमस्कार केलाय. पण आता प्रेक्षकांना बयोच्या बाबतीतही जरा चांगलं घडावं अशीच आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. पण आता ही म्हणते विशाल सरांना माहिती आहे का. शुभंकर म्हणतात नाही ग, तो कॉन्फरन्सला गेलाय. मग बयो म्हणते बरं ठीक आहे मी येतेच. आता इकडे गौतमी निघाली आहे मस्त तयार होऊन. रमाकांत म्हणतो कशाला बोलवलं वहिनी सकाळी सकाळी, मला जायचंय हॉस्पिटलला. आता गौतमी म्हणते भाऊजी ज्याच्यासाठी चालले तुम्ही हॉस्पिटलला त्याच्यासाठीच बोलवलंय मी तुम्हाला. रमाकांत म्हणतो काय झालं आता. गौतमी म्हणते तुम्ही हॉस्पिटलमध्ये कमी बडाया मारत जा, नाहीतर तुम्ही त्या बयोला हॉस्पिटलच्या बाहेर काढण्याच्या ऐवजी तीच तुम्हाला हॉस्पिटलच्या बाहेर काढेल. आता हा रमाकांत म्हणतो त्या बयोला काही कळलं का. अच्छा तरीच ती बयो माझ्याकडे अशी मारक्या म्हशीसारखी बघत होती. मग गौतमी सांगते हो सगळं कळलंय तिला. रमाकांत म्हणतो काय कळलं तिला, सगळं कळलं. अरे बापरे, वाट लागली माझी, आता ती जेलमध्ये पाठवणार वहिनी मला. तुम्हाला सांगत होतो वहिनी, हे बघा मी जेलमध्ये जाणार नाही परत, मी जे काही करतो ना ते तुमच्या सांगण्यावरून करतोय. आता लक्षात ठेवा वहिनी, सगळं काही झालं तरी रमाकांत जाणार नाही जेलमध्ये. गौतमी त्याचं ऐकून घेते आणि म्हणते भाऊजी जरा गप्पा बसा, मी काय बोलते ते ऐकून घ्या. रमाकांत म्हणतो अहो तुम्ही जे सांगताय ना ते सगळं बरोबर आहे हो वहिनी, पण ती मला दवाखान्यात गेल्यावर विचारेल प्रश्न, त्याचं काय. गौतम म्हणते अहो नाही विचारणार, तिच्याकडे काही पुरावा नाहीये, ती काही विचारणार नाही, पण तुम्ही जपून राहा जरा. रमाकांत म्हणतो मग आता आपण पुढे जे काही करायचंय ते करायचं नाही का. गौतमी म्हणते करायचं, पण सांभाळून करायचं, तिच्याकडे पुरावा नाहीये पण ती शुभंकरला हे सगळं सांगू शकते आणि त्यावेळेला
तुमच्या विरुद्ध छोटासा जरी पुरावा तिला आढळला ना तर गेले तुम्ही. तुमची छोटी जरी चूक पकडली ना तिने तर ती मोठा तमाशा करेल भाऊजी, लक्ष ठेवा. ती त्या संधीची वाट बघते, तिला ती संधी मिळूच देऊ नका. आता रमाकांतला अलर्ट केलंय गौतमीने असं म्हणायला हरकत नाहीये. आता रमाकांत बघा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर असा पायबी पसरून बसलेला आहे. आता राजाराम काका विचार करतात की हा माणूस कधीच सुधारणार नाही. राजाराम काका त्याला म्हणतात रमाकांतला, अहो तुम्हाला काही कामं नाहीत का, कोणी सांगत नाही का तुम्हाला काम? रमाकांत म्हणतो नाही सांगत, काय अडचण आहे तुला? आणि मला सर म्हणायचं, आणि मी इथे कामं करायला नाही आलोय, लोकांना कामाला लावायला आलोय. राजाराम काका म्हणतात सर काय आहे ना, हे असे पाय पसरून बसले ना तुम्ही, कोणी बघल तुम्हाला आणि प्रॉब्लेम होऊन जाईल तुम्हाला. आता रमाकांत म्हणतो कोणाला प्रॉब्लेम होईल? आता ते राजाराम काका म्हणतात अहो तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. मग रमाकांत पुन्हा बडाया मारायला लागतो त्याला आणि म्हणतो अरे मी रमाकांत शेठ आहे, रमाकांत शेठ, माझी काय वट होती माहितीये का तुला? राजाराम काका मजा घेताय रमाकांतची. रमाकांतला म्हणतात काय वट होती तुमची शेठ? आता रमाकांत म्हणतो अरे बैस सांगतो तुला. अरे मी लोकांना म्हणजे लोक मला जाता येता सलाम ठोकायचे गावाकडं. अरे हॉस्पिटलचं काय घेऊन बसतो, हे हॉस्पिटल तर घरचं आहे रे माझं. माझा दादा डॉक्टर आहे की नाही इथे. अरे माझी पुतणी होय काय ते MK काय असतं ना ते. आता राजाराम काका म्हणतात इंटर्नशिप करतात त्या दोघी इथे. मग आता रमाकांत म्हणतो हा तेच ते करतात, त्या दोघी जणी मोठ्या डॉक्टर होणार आहे इथे. आणि माझी वहिनी या हॉस्पिटलमध्ये सगळे औषधं पुरवते. अरे हॉस्पिटलचं काय कौतुक सांगतो मला, ते तर घरचंच आहे माझं. तुला सांगतो गावची मजा शहरात नाही रे. अरे ते इथे बसून बसून कंटाळा येतो म्हणून मी आपलं इथे येतो. रमाकांत मोठ्या मोठ्या बडाया मारत असतो तिथे. रमाकांत म्हणतो अरे गावाकडे मी जे सांगितलं ते व्हायचं, खायचं म्हणलं की खायचं समोर यायचं, जिथे जायचं म्हणलं तिथे मी जायचो. इथे काय मजा नाही रे. आता तेवढ्या तिथे बयो येते आणि म्हणते काय चाललंय तुमचं रमाकांत काका, तुम्ही असे रिकामे का बसलात आणि असे का बसलात, हे काय घर आहे का तुमचं, हे हॉस्पिटल आहे. रमाकांत अगदी बारीक आवाजात बोलतो अगं बयो काय आहे ना ते मला इथे खुर्चीवर बसायची सवय नाही ना, जरा पाठ दुखत होती ग म्हणून मी जरा. बयो म्हणते ते सगळं ठीक आहे पण आता शुभंकर सरांच्या कॅबिन मध्ये जाऊन डायलिसिसच्या फाईल आणा. रमाकांत बयोला बघून आता चुपचाप तिथून आणतंय असं म्हणतो आणि आता त्या लॅपटॉपवर त्याने चहाचा तो एक पेला ठेवलेला असतो छोटा कागदाचा, तो उचलतो चुपचाप डस्टबिन मध्ये टाकतो आणि निघून जातो. राजाराम काका बयोला म्हणतात बयो मी एक विचारू का तुला? बयो म्हणते बोला ना. राजाराम काका म्हणतात अगं बयो तुझा हा काका इथे टिकेल असं वाटत नाही. बयो म्हणते अहो मला पण तेच वाटतंय. राजाराम काका म्हणतात म्हणजे? बयो म्हणते हे बघा राजाराम काका, रमाकांत काकाचा इथे येण्याचा हेतू चांगला नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर यांना म्हणजे रमाकांत काकांना मला इथून पळवून लावायचंय, मला मदत कराल का तुम्ही? राजाराम काका म्हणतात बयो अगं तू सांग काय करायचं ते, आपण दाखवून देऊ त्यांना कोकणी माणसांचा हिसको काय असतं ते. आता बयो राजाराम काकाला काहीतरी सांगते पण ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये. बयो म्हणते आयडिया. राजाराम काका म्हणतात सांग भारी आयडिया सुचली आहे तुला. बयो म्हणते माझी आई ना नेहमी सांगायची अशा वाकड्या माणसाला सरळ करायचं असेल ना तर त्याचा उपाय वाकडाच असायला हवा. राजाराम काका म्हणतात जसे तुकाराम महाराज म्हणायचे ना नाथाळ्याच्या माठी हनुकाठी, तसंच ना. बयो म्हणते तसंच करायचंय आपल्याला. आणि बयोने एक भारी आणि भन्नाट प्लॅन सांगितलाय राजाराम काकाला आणि तो आपल्याला ऐकवला नाहीये आणि हा भाग इथेच संपलाय. प्रेक्षकांनो पुढे आपण बघतोय इराला स्टुडंट ऑफ द मंथ ही ट्रॉफी मिळाली आहे. आरव तिला सरप्राईज देतो तिथे बोर्डवर नेऊन. इराला माहितीच नसतं. इरा ते ऐकल्यावर एवढी खुश होते आणि एवढी एक्साइटेड होते. इराने आनंदाच्या भरामध्ये बयोला मिठी मारली. प्रेक्षकांनो या दोघी बहिणी एकत्र आल्या ना तर बघायला आणखीन छान वाटेल मालिका. आणि बयोला पण फार आनंद झालाय की इरा कॅप्टन ऑफ द मंथ आणि स्टुडंट ऑफ द मंथ झाली आहे. बघूयात पुढे काय काय घडतंय ते. प्रेक्षकांनो भलेही आपल्या बयोचा रिव्ह्यू द्यायला उशीर हो पण तरी मी तुम्हाला न चुकता रिव्ह्यू देतेच, कारण नवीन जी मालिका आली आहे ना त्याच्या रेकॉर्डिंगला मला फार उशीर लागतो आणि रात्र होते. आय होप प्रेक्षक म्हणून तुम्ही मला समजून घ्याल. मी कधीही रिव्ह्यू स्किप करत नाही. बघा आज रविवार आहे पण आठवणीने तुम्हाला रिव्ह्यू दिलाय. कसा वाटला रिव्ह्यू मला कमेंट करून तुम्हीही सांगत जा. धन्यवाद.